नमस्कार. आज आपण 100 लिटर प्रमाणामध्ये 1919 बनवणार आहे. त्याच्यासाठी फिल्टरचे पाणी ह्याच्यात 70 लिटर टाकून घेतलेलं आहे. 40 किलो युरिया आणि 20 किलो फॉस्फरिक ऍसिड आणि त्याच्यासाठी 10 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड. तर अगोदर 70 लिटर पाण्यामध्ये हा युरिया टाकून घ्यायचा आहे. ते बादली सांडत ना का मग ती दादा पूर्णपणे विरघळायला युरिया विरघळा आहे. तर त्याच्यात आता 20 किलो आपण फॉस्फरिक ऍसिड टाकून घ्यायचे. ड्रम बी खोला. 100 लिटरला किती मटेरियल टाकले का? आता हे द्रावण तयार झाले आपलं. पाणी पडत होतं म्हणून हा ते कोणतं घट्ट होतं तेच ना. युरियाचं द्रावण तयार करून नंतर आता आपल्याला बी द्रावण तयार करायचं टाकण्यासाठी. तर हे 10 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि 10 लिटर साठी 10 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड. हे 10 लिटर, हे 10 लिटर 20 लिटर पाणी. आता हे बीज राहून तयार होईल. आता या द्रावणामध्ये हे बी द्रावण टाकायचं. खरंच माहिती माणसं पाहिजे. तुम्हाला वाटतं पण शेतकरी काय करू काय करू नका माहिती नाही. सोपं नाही सांगलं एकामेकाला औषधी करायला आपली साधी घरची कामं कसं करतो. पाणी चालतं तसलं नाही.